अवकाळी पावसामुळे पुण्यामध्ये काल अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलेलं होतं। त्यावरून पुण्यातल्याच एका तरुणानं थेट ओढ्यात आंदोलन केलेलं आहे। ओढा आणि नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून बांधकाम सुरू असल्यानं ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप करण्यात आलाय। जो पाऊस झाला पुण्यामध्ये अक्षरशः रस्त्यांचे ओढे नाले झाले होते, तरी पण सरकार आणि प्रशासकीय अधिकारी याला डोळे झाकताना करत आहेत। पण आज कोथरूडमध्ये हा जो डीपी रोड आहे या ठिकाणी काही बिल्डर लोकांना फायदा होण्यासाठी या नाल्यावर डीपी रोड बांधायचा घाट काही लोकांनी बांधलेला आहे। हे जे अजूनच जे नैसर्गिक प्रवाहवाले आहेत तेच बुजवायच्या मागे हे लागलेले आहेत। यांना जाग कधी येणार यासाठी आम्ही आज ओढ्यात बसून आणि ह्या प्रशासनाला आणि त्या कोण राजकारणी असतील त्यांना मी आज इशारा देतो, आज जर हे काम थांबलं नाही तर लवकरच सर्व पक्षीय मिळून आम्ही कोथरूडमध्ये या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभं करू। आम आदमी पक्षानं राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरनं काढण्याचा धक्कादायक निर्णय काल घेतलेला होता आणि आता पक्षानं घेतलेल्या निर्णयाबाबत राघव चड्ढा नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता या सगळ्या प्रकारावर राघव चड्ढा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्ढा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए। जी हां, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्ढा को पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए। अब भला कोई मेरे बोलने पर रोक क्यों लगाना चाहेगा? मैं तो जब बात करता हूं देश के आम आदमी की बात करता हूं। एयरपोर्ट पर मिल रहे महंगे खाने की बात रखी, जोमैटो ब्लिंकिट के डिलीवरी राइडर्स की प्रॉब्लम रखी, खाने में मिलावट का मुद्दा उठाया, टोल प्लाजा लूट से लेकर बैंक चार्जेस लूट की बात करी। और ये मुद्दे उठाने के बाद देश के आम आदमी का तो फायदा हुआ, लेकिन इससे आम आदमी पार्टी का क्या नुकसान हुआ? भला कोई मुझे बोलने से क्यों रोकना चाहेगा? कोई मेरी आवाज को क्यों बंद करना चाहेगा? खैर, आप लोग मुझे अनलिमिटेड प्यार देते हैं। मैं जब जब आपके मुद्दे उठाता हूं, आप मुझे सपोर्ट करते हैं, मुझे शाबाशी देते हैं, मेरा हौसला बढ़ाते हैं। मैं आपको कहना चाहता हूं थैंक यू। ऐसे ही मेरा हाथ और मेरा साथ थामे रखिएगा, छोड़िएगा मत। केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्यासोबत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी फोनवरून चर्चा केलेली आहे। वाढत्या डिझेल किमतींचा मच्छीमारांना मोठा फटका बसतोय आणि मच्छीमारांच्या होणाऱ्या नुकसानाबाबत मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिलेली आहे। शिवाय तत्काळ मदत देण्याची सुद्धा केंद्रीय मंत्र्यांकडे नितेश राणेंनी मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्फत सकारात्मक तोडगा काढू आणि मच्छीमारांसाठी आवश्यक ती पावलं उचलू असा विश्वास केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी व्यक्त केल्याचं नितेश राणे यांनी एक्स पोस्ट करत सांगितलेलं आहे। नांदेडमधल्या कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। इराण इस्रायल युद्धामुळे शेतमालाची वाहतूक रखडलेली आहे आणि व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडले। त्यातच इंधन टंचाईमुळे व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी सुद्धा थांबवलेली आहे। हे युद्ध लागल्यामुळे अचानक व्यापारी गायब झाले आणि कोणी इकडे या प्लॉटकडे कोणता व्यापारी फिरकला नाही खरेदीसाठी आणि उन्हाच्या चटक्यामुळे मग सर्व माल जागेवरच खराब होऊन गेला आणि असं प्रचंड नुकसान झालेलं आहे टरबूजाचं। आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मिरचीची पण लागवड केलेली होती, पण त्या मिरची आता चांगली आलेली असून आता ह्या अवकाळी पावसामुळं ते पण अशा आडवी पडून खराब झालेली आहे। तरी अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला असून शासनानं कमीत कमी ह्या शेतकऱ्यांना काहीतरी बळ देण्यासाठी यांचे पंचनामे करून योग्य ती मदत दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।